नाशिक शहरानं पुन्हा एकदा कराटे क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे। ट्रॅडिशनल अँड स्पोर्ट्स शोतोकान कराटे नाशिकतर्फे आयोजित भव्य बेल्ट परीक्षा शहरात यशस्वीरित्या पार पडली आहे। ट्रॅडिशनल अँड स्पोर्ट्स शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं नाशिकमध्ये पार पडलेली कराटे बेल्ट परीक्षा उत्साहात पार पडली। या परीक्षेचं आयोजन सिंधू सागर अकॅडमी न्यू पंडित कॉलनी येथे करण्यात आलं होतं। परीक्षेचे नेतृत्व संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिहान सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तर मुख्य परीक्षक म्हणून शिहान सचिन कोकणे यांनी भूमिका बजावली। परीक्षेत एकूण 635 विद्यार्थ्यांनी कलर बेल्टसाठी तर 29 विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्टसाठी सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांच्या परीक्षेत त्यांची काता, कुमिते, बेसिक्स आणि शारीरिक क्षमता यासारख्या विविध अंगांना चाचणी घेण्यात आली। तर सुनील चव्हाण, अर्जुन सागर, शुभम त्रिपाठी, श्रीकांत वाघचौरे, रवी वाघ, सागर रोकडे, विकास सिंग, विनय शर्मा, शेखर पगार, युक्त चौधरी, राधिका सूर्यवंशी आणि चेतन चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं परीक्षण आणि मूल्यमापन केलं। मुख्य परीक्षक शिहान सचिन कोकरे यांनी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याचं कौतुक केलं असून त्यांच्यातील आत्मविश्वास, शिस्त आणि कराटेबद्दलची समज हे सर्व गुण स्तुत्य असल्याचं मत नोंदवलं गेलं। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालक, प्रशिक्षक, विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं असून पुढील काळात अशा भव्य कार्यक्रमाचे अधिक व्यापक आयोजन करण्यात येईल असा निर्धार संस्थेने व्यक्त केला। कराटेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मशिस्त, आत्मसंयम आणि आत्मरक्षणाची कला विकसित होत असल्याचं या परीक्षेतून दिसून आलं। आज 27 जुलै रविवार ट्रॅडिशनल अँड स्पोर्ट्स शोतोकान कराटे या संस्थेच्या वतीने नाशिक शहर आणि ग्रामीणच्या विद्यार्थ्यांची एक्झाम आज इथे पार पडली। या सर्व नाशिक ग्रामीण आणि शहरमधल्या 635 विद्यार्थ्यांनी इथे सहभाग नोंदवला होता। त्यापैकी 29 विद्यार्थी हे ब्लॅक बेल्टच्या एक्झाममध्ये होते। हे सर्व ब्लॅक बेल्टचे 29 विद्यार्थी त्यांच्या प्रावीण्य दाखवून त्यांच्या ब्लॅक बेल्ट याच्यात उत्तीर्ण झाले असून त्यांचे सर्वांचे अभिनंदन व ट्रॅडिशनल अँड स्पोर्ट्स शोतोकान कराटे असोसिएशनचे सर्व इन्स्ट्रक्टर जे प्रशिक्षक आहेत, जे नाशिक शहरात आणि नाशिक जिल्ह्यात आणि ग्रामीणमध्ये मुलांना कराटे शोतोकान स्टाईलचं प्रशिक्षण देतात। अतिशय उत्कृष्ट असं यांचं सर्वांचं प्रशिक्षण आणि त्यांचे सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स इथे दिला। यापुढेही ते लोक सर्व त्यांच्या विद्यार्थ्यांना असंच घडवतील आणि मुलांना आपला स्वतःचं संरक्षण कसं करता येईल याच्यावर जास्त फोकस आता असणार आहे। पुढे येणाऱ्या शालेय स्पर्धेची सुद्धा तयारी मी सर्व प्रशिक्षकांना विनंती करेल की त्यांनी जास्तीत जास्त नाशिक जिल्ह्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपल्या मुलांना पाठवण्याची तयारी सुरू करायची, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धेच्या मेडल आणि सर्टिफिकेटचा फायदा त्यांच्या जीवनात होणार आहे अशा शुभेच्छा देतो। कुठल्या विभागातून आले ते सर आज विद्यार्थी? हे सर्व नाशिक विभागातली मुलं आहेत, आपल्या नाशिक विभागातलीच मुलं आहेत फक्त आज। आणि किती प्रशिक्षक आहेत? प्रशिक्षक आपले जवळजवळ 35 एक प्रशिक्षक पण आज इथे उपस्थित आहेत। काही असिस्टंट आहेत, काही मुख्य प्रशिक्षक आहेत, त्या तालुक्याचे सर्व तालुक्यावाईज पण प्रशिक्षक इथे आलेले आहेत। सर, सध्या महिलांबद्दल तसं लेडीजबद्दल अनेक घटना घडत आहेत नाशिकमध्ये, तर तुम्ही काय नाशिककरांना आव्हान कराल किंवा पालकांना काय आव्हान कराल? मी पालकांना हेच सांगेल की तुम्ही रोजच्या जीवनात मुलांना जसं शाळेत पाठवतायत किंवा तुम्ही त्यांना कुठल्या ॲक्टिव्हिटीजला पाठवतायत, तर तुम्ही एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी म्हणून कराटेसाठी तुम्ही आठवड्यातले 2 दिवस किंवा 3 दिवस सेल्फ डिफेन्स हा विषय फक्त शिकवण्यासाठी मी पालकांना विनंती करेल। आमच्या प्रत्येक ट्रॅडिशनल अँड स्पोर्ट्स शोतोकान कराटेच्या ब्रांचेस विभागवाईज आणि सर्व नाशिक शहरामध्ये आणि ग्रामीणला पण आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी तिथे जाऊन त्याचं प्रशिक्षण घ्यायचं व स्वतःचं संरक्षण कसं करायचं ही कला जर आपण शिकलो तर आपल्याला कुठल्याही भविष्यात कुठली अडचण येणार नाही। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।